नमस्कार, DSK फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपल्याला आज एक कुरकुरीत आणि चटकदार अशी रेसिपी पाहायची आहे आणि ती चटकदार अशी रेसिपी बनणार आहे भेंडीपासून. भेंडी ही सर्वांनाच आवडते अशी नाही, मग मी त्यापासूनच अशी चटकदार आणि कुरकुरीत अशी रेसिपी बनवती आहे जी सर्वजण आवडीने खातील. तर मग कुरकुरीत भेंडी बनवण्यासाठी आपल्याला काय लागतंय ते आपण पाहूया. कुरकुरीत भेंडी बनवण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते. ही भेंडी मी धुवून घेतलेली आहे. आपण नेहमी भेंडी करताना भेंडी धुवून त्यानंतर ती सुकवून घेतो, तर मी तसं केलेलं नाहीये. भेंडी घेतली आहे पण मी तिला सुकवलेली नाहीये. त्यानंतर आपल्याला लागणार आहे बेसन पीठ. त्यानंतर घेतलंय कॉर्नफ्लॉवर आहे, बारीक रवा घेतलाय, धने पावडर आहे, हळदी पावडर आहे, लाल मिर्च पावडर आहे, हे आहे धना पावडर, चाट मसाला आणि लिंबू. सगळ्यात पहिल्यांदा मी भेंडी चिरून घेते. भेंडीच्या दोन्ही साईडच्या कडा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर भेंडी अशी उभी चिरायची आहे. भेंडीच्या आपल्याला असे पातळ काप चिरायचे आहेत. हे पहा, आपली भेंडी कापून अशी पातळ तयार आहे. आपण त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकूयात. कॉर्नफ्लॉवर टाकूया थोडं. त्यानंतर रवा टाकूया. त्यानंतर धना पावडर, हळदी पावडर, लाल तिखट, हे आहे जिरा पावडर, आणि चाट मसाला टाकू. मीठ टाकूया चवीप्रमाणे. आणि लिंबू टाकून घेऊया. आता हे आपल्याला हलका असं कोटिंग करून घ्यायचंय फक्त या सर्वांचं भेंडीला. मग अशी भेंडी मी तुम्हाला बोलले ना, व्यवस्थित पुसली नव्हती, ओलसर होती, तर ती ह्यासाठी होती की त्याला व्यवस्थित कोटिंग बसतं. मग गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झालंय. आपण भेंडी टाकून घेऊयात. आणि मस्त अशी कुरकुरीत तळून घेऊया. हे पहा, आपली भेंडी मस्त अशी तळून झालेली आहे. आपण ती काढून घेऊया. आता आपण दुसरंही घाणं टाकून घेऊ.
हे पहा, तयार आहे आपली मस्तपैकी कुरकुरीत भेंडी. पहा, मस्त दिसते ना? जशी दिसते मस्त तसे खायला पण एकदम चविष्ट आणि खूप छान लागते. नक्की करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा कशी लागते ती. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी DSK फूडला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, शेअर करा, फॉलो करा आणि कमेंट करा. थँक्यू.